म्हणजे दहीहंडी तुम्हाला समजलं नाही दहीकाला म्हणजे काय. आज आहे दहीहंडी. तर आधी प्लेट झाला आणि भूक लागलेली. आता चालू वडापाव भेटलं, वडापाव खातो. तर आता थोड्याच वेळात निघणार आहे आम्ही. थोडे पोरं बाकी द्यायचे, ते आल्यानंतर निघणार. ग्रुपचं नाव सांग, ग्रुपचं नाव. तुम्हाला पुढे सगळं सांगतो. तुम्हाला माऊली गोविंदा पथक, माऊली गोविंदा पथक बघा, मुलुंडचा राजा. आत्ताच आलो भावांनो खाली. बघा आपली पब्लिक. आता झालं, आता थर लावणार. बघा हंडी दिसतो का. आता थर लावणार आणि निघणार. मग तुम्हाला पुढे दाखवणार कुठला रूट आहे, कुठच्या रूटला आम्ही हंडी फोडणार, सलामी देणार. तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये आज सांगणार. चला भेटूया पुढे. बघ आपल्यामध्ये सगळ्यात जास्त मस्ती करणारा पोरगा किस बघा भाईची कशी. बघा भाई, बघा आपला कसं आहे. बोल 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 महाराजा. होय महाराजा. 12 गावच्या 12 पदांच्या 12 राशींच्या 12 वैवाटीच्या महाराजा. होय महाराजा. माऊली गोविंदा पथकातली पोरं सालाबाद प्रमाणे यंदाही तुझं नाव घेऊन हंडी फोडायला जात आहे महाराजा. होय महाराजा. तुझ्याकडनं काय चूकबुक झाली असेल तर तुझ्या पदरात गेले महाराजा. होय महाराजा. वडाची साल पिंपळाला, पिंपळाची साल वडाला लावून आमच्या जे काय अडचणी आहेत ते तुझ्या पदरात गेले महाराजा. होय महाराजा. बोल 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 बजरंग बली की जय. माते की जय. साई बाबा की जय. जय कोट कोट जय मल्हार. आनंदाचा एक कोट. एकविरेचा उदो उदो. बोले सोनिया सहस्त्रियकाल. हरण महादेव. व्यंकटरमण गोविंदा रे गोविंदा. गोविंदा. करमा शेरावालीदा. बोल साचे दरबार की जय. जागे वाले की जय. लकी हाय कर लकी हाय कर हाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ओम साई जय साई. ओम साई जय साई. ओम साई जय साई. हर हर महादेव. ओ बोले सोनिया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ए बाबा की जय. त्याला बोल साई थोडं हे कर. हे सोडा दिली रसी. ओम साई जय साई. एक खाली गेले रसी. गणपती बाप्पा हाय. एक कंट्रोल ना. हे हाती काढे होते. अरे मारा लवकर. साई शब्बात नमस्ते. असते असते असते. अरे यार तिथेच थांबा. या ठिकाणी महिलांच्या वतीने महिलांचाच सन्मान या ठिकाणी होत आहे. शिवसेनेच्या या रणरागिणी आणि त्यांच्या वतीनं होत असलेला हा सन्मान. धन्यवाद. सन्माननीय उपविभाग प्रमुख उमेशदादा माने यांचा सन्मान करण्याची विनंती मी विधानसभा संघटक नंदकुमार पाटकर साहेब यांना करतोय की आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय उमेशदादा माने यांचा सन्मान करावा. यानंतर सन्माननीय विधानसभा संघटक गोपीनाथजी पाटील यांचा सुंदर सन्मान. 7 थराची सलामी. 7 थरांची कडक सलामी. बोल 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 बजरंग बली की. आताच तुम्ही
बघितले 7 थर लावले. फुल ऑरेंज आर्मी. कडक 7. मुलुंडचा राजा. काय मुलुंडचा राजा. असेच लावत राहणार तुम्ही. फक्त सपोर्ट करा. काय बोलतो. कडक 7. मुलुंडचा राजा. आताच आम्ही आलो भांडूप मधील मनसेची सर्वात मोठी हांडी. आता इथं पण 7 थर सलामी देणार. मग बघू काय कुठं. आत्ताच कोकण नगरला 7 थर सलामी देऊन आला. वा गर्दी बघू शकता. सोडायची गाड्या सोडायच्या नाहीयेत. नितीनजी लक्षात असू द्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग गीतवर्धक मंडळ महिला गोविंद पथक थर आता लावण्यासाठी महिला सज्ज. गोविंदा पथक थर लावतात. बघा 1 2 3 4 5 थर लावतात ते. धनुष हे तुम्ही कुठे काढले? नको तिकडे चला पोरांना. बघा महिला गोविंदा पथकांनी कडक 5 थर लावतात. बघा भावांनो महिला गोविंदा पथक भर पावसात 5 थर लावतात. बघा भर पावसात 5 थर लावले. माऊली महिला गोविंदा पथक. यावं. भर पावसात 5 थर लावले. फिरून सावकाश उतरू दे सगळ्या महिला गोविंदांना. आता तुम्ही बघितलं भांडूपमधील सर्वात मोठी मनसेची हांडी. आम्ही आता तिथं सलामी द्यायला चाललेलो. आम्ही विचारलं आम्हाला किती वेळ लागणार सलामीसाठी. तर ते लोक बोलले की 30वा नंबर आहे ना आमचा. आम्ही विचार केला 30वा नंबर आमचा इथं म्हणजे पकडून चाला की 2.5 तास तरी जाणार. 2.5-2 तास जाणार. 30वा नंबर आहे तर आमचा. म्हणून आम्ही विचार केला आम्ही इथून निघतो. आता आम्ही जाणार आता इथून ठाण्याला जाणार. तर ठाण्याला बघू जो रूट सांगितला त्या रूटमध्ये आमचा नंबर लवकर असेल तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगतो. चला पुढे भेटूया. काय भावांनो आत्ताच आम्ही भांडूपमधली सर्वात मोठी मनसेची हांडी तर आम्ही गेलो. तुम्हाला सांगितलं मागाशी तर ठाण्याला जायचं होतं ते कॅन्सल केलं. आता इथून आम्ही जाणार पवईला. तुम्हाला हा रस्ता तर माहिती असेल पवईचा रस्ता. आता पवईला दादा बोलला तुम्ही पुढे जाऊन थांबा म्हणून आम्ही थांबलो आहे. पुढं जाऊन आम्ही पवईला बघू आता कुठं जाईन तेव्हा दादा सांगेन तसं तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. 1 hour later. या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या सणामध्ये या दैनंदिन उत्सवामध्ये सामील होत असतात. आणि आपण सर्वांना एनकरेज करत असताना प्रोत्साहित करत असताना आपल्या समोर याची दिली याची डोळा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर असं मनोरम मानवी मनोरम रचत असताना आपल्या हृदयामध्ये धडधड वाढत असते. परंतु निश्चितपणे त्यांचे देखील काय हात त्या ठिकाणी पुढे चढत असताना पुढे या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना छान प्रयत्न जोरदार काय झाला पाहिजे. जोरदार टाळ्या. आणि खूप सुंदर असं यशस्वीपणे 6 पद मानवी मनोरे चित्तकरांना कसं क्षण राजे शिवाजीनगर येथून या ठिकाणी अतिशय सुंदर असं दृश्य या गोविंदा पथकामध्ये. बघा भावांनो आपली ऑरेंज आर्मी घसा बसलाय वरडून
तुम्हाला सांगतो मी आम्ही कुठं कुठं थर लावले ते सगळं तुम्हाला सांगतो. आणि बघा आपली ऑरेंज आर्मी. अजून येतात आहेत पार्टी पब्लिक आहे तुम्हाला दिसत असेल. ते लोक आले की आम्ही आता जातो. आता भूक लागली म्हणून पवईला थांबतो. पुढं जाऊन पवईला बीचच्या इथं आम्ही मग जेवू आम्ही सगळे मिळून. मग तिथून मग हिरानंदिनीला जाऊन एक सलामी देऊ मुलुंडमध्ये. मग तुम्हाला सांगतो पुढं. बाकी बघा तुम्ही. बघा आता पवईला आलो जेवायसाठी थांबलो. बघा आपली ऑरेंज आहे. व्ह्यू बघा तुम्ही. आपले पोरं बघा फोटो काढण्यात दिले. बघा ट्रॉफीसोबत फोटो पाहिजे पहिला. आपली गँग बघा. आपला खास मित्र आहे. 5 स्टार आणून द्यायचा आपल्याला प्रॅक्टिसला. काय 5 स्टार आणून द्यायचा आपला भाऊ. पुरा खतरनाक आहे. काय भाव काय बोलायचं आता भावा. बघा भाऊ ब्लॉग चालू आहे. हे बघा तो पण जेवण दाखवतो. मी पण आता तेच दाखवणार होतो. जेवण आपलं मस्तपैकी आपल्या मंडळाने सेवा केली आपल्या पोरांच्या जेवणासाठी. बघू शकतात. बघा आपला मित्र ब्लॉगर. तुम्हाला बोललेलो जेवायसाठी थांबणार. आता लाईन लागली बघा. बघा बघा आपला बघा आपला कडक 3 वाला आहे. कडक 3 आणि आपण कडक 4 3-4. तुम्हाला तर माहिती आहे 4-3 नामे ब्रँड आहे. बघा आपला आता जेवतो मस्तपैकी. तुम्हाला पण दाखवतो. आपला भाऊ कुठेतरी गायब झालाय. बघा आपला गोविंदा सागर. जेवण बघितलं तुम्ही भावांनो. तुम्हाला खोलून दाखवतो. थांबा 2 मिनिटं थांबा. बघा भावांनो बघा चण्याची भाजी, मिक्स भाजी, चपाती, कोशिंबीर आणि पुलाव भात. स्मार्ट बॉयला दाखव. स्मार्ट बॉयला काय बोलतात बाकी भावांनो. जेवण कसं आहे. कडक ना. तेच मंडळाची कृपा आहे. काय भावांनो भाव चामतोय फुल रपारप. जेवण एक नंबर आहे. लिंबू डाला जाणार एक नंबर आहे. बघा आपल्या भावाला भात नाही जाते. आपल्या भावाला भावाच्या भातात लिंबू घातलाय कोणीतरी. 2 लिंबू टाकले. बघा ज्याला माहितीये ज्याला माहितीये तो बरोबर बोलते. 2 लिंबू घातले. तुला माहितीये ना कोण आहे. मी बोलू द्या कुछ तो गडबडे. 2 भावांनो आता जेवण झालं. तर बघा कचरा केला. अक्कल नाही या पोरांना. हा बघा कडक 3 मधला बघा कसा जेवतोय. नाही भूक लागली गाईस. जेवण कसं आहे भावा. एक नंबर. तेच आपली मंडळ आहे ना. कडक आहे आपली मंडळ पण तशी. हे बघा आखी थकली आहे. बघा पाऊस आला तर पळतात ते. भागो. बघा सगळे काय होतात ते. आपली गँग बघा पाऊस आले म्हणून पळतात ते. आताच भावांनो हिरानंदिनीला आलो. बघा आपली ऑरेंज आर्मी. मी बघितलं भावांना आताच लावले 7 थर परत हिरानंदिनीला. आता चाललो. आता कुठे चाललो परत. आता कोकणनगर भांडूपला चाललो. तिथं पण मग 7 थराची सलामी वाटतं. तुम्हाला दाखवतो.
आपला मित्र एक राहिलाय कुठंतरी वाटतं गाडीवरचा, त्यालाच बघतोय. काय बोलतो भावा? कडक लागले ना? कडक साथ मारले आपला, म्हणून तर नाव तसं आहे मुलुंडचा राजा. काय बोलतात? मुलुंडचा राजा. माऊली गोविंदा. त्या मुलुंडमध्ये नाव काय फक्त एकच, मुलुंडचा राजा. बघा, मुलुंडचा राजा नुसता जिथे जातो तिथं नावच करतो. तुम्हाला सांगू नाही शकत, वेट एवढा आलेला ना, आता खूप वेट आलतं पण कंट्रोल केलं. आम्हाला जिद्द आहे, कारण की आमच्या भावांनो आम्ही आलतो परत सलामी द्यायला इथंच कोकण नगरला. इथं एल्वेसचा राजाची मूर्ती आहे. अजून काम चालू आहे. काय दाखवते मला दाखवते. एल्वेसची मूर्तीचा फेस तुम्ही बघितला. तुम्हाला पूर्ण मूर्ती पण लवकरच दाखवतो. आगमनाला जातो आणि तुम्हाला तो पण ब्लॉग मी सांगतो. चला मग भेटूया पुढे. मुलुंडचा राजा माऊली मित्रमंडळ मॅकमॉन हुले या ठिकाणी टॉपच्या गोविंदाची सुरक्षा बघताना आमच्या मांडूचे सुपुत्र एक प्रसिद्ध गिर्यारोहक ज्याने आतापर्यंत खूप सारे सन्मान मिळवले, त्याबरोबर त्यांची जी डॉक्टर टीम, त्यांच्यावर असलेले सर्व सहकारी यांचे आम्ही आभार मानतो. आताच तुम्ही बघितलं 7 थर लावले पुढे कडक 7. परत एकदा कोकण नगरला बघा, तिथं पाटी आता थोड़ा ऊपर लेना पड़ेगा श्याम. रुको बस हल्का ऊपर लेने का. बस श्याम हिला मत. भाई हमारे जिलाध्यक्ष जी, इनका स्वागत. पूरा फोड़ बच्चा, पूरा फोड़. धीरे सावकाश. आराम से गाड़ी करू नका.
इकडे घ्या डीजे डीजे गाना बजाओ पूर्ण कडक फोडली काय तर हाय बाबा कसा होता ब्लॉग मला सांगा. मला मी काल खूप थकलेलो आणि म्हणून माझा आवाज पण बसला आहे, त्यामुळे मला हा ब्लॉग लाच कंटिन्यू करताना आला म्हणून मी झोपलो. तर आता उठलो आहे मी. तुम्हाला माहिती नसेल तर आता वाजले आहे 3:30. मी आता लास्टचा इंट्रो देतो व्हिडिओच्या, त्यामुळे मला काही सांगता नाही आलं. तर आत्ता मी लास्टचा इंट्रो देतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि कमेंट करा की हा ब्लॉग कसा होता. असे तुम्हाला माझे अजून चांगले चांगले ब्लॉग दाखवत राहणार. तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हा व्हिडिओ कसा होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.